जून आधी कर्जमाफी होणार, पण जुनं कर्ज थकीत असल्यानं शेतकऱ्यांना नवं कर्ज मिळेन असं झालेलं आहे। खरीप हंगाम तोंडावर असताना पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे। थकीत कर्ज दिल्याशिवाय नवं कर्ज द्यायला बँकांनी नकार दिलाय, त्यामुळे शेतकरी हवाल दिलाय। सरकारने आदेश काढून नव्या कर्जाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 2 लाखापर्यंत माफी केली माहिती, पण अजून माफी नाही झाली ना। आश्वासन दिलं 7 जूनपर्यंत, कुठं माफी झाली? अजून माफी झालीच नाही। काय काय लागणार आहे काय माहितलं का? काय त्यानं कागदपत्र घेतले, 7-12 घेतलं, 8 सगळे आधार ते पॅन। खरीप हंगाम सुरू होणार आहे आता, सुरू होणार, पण अजून माफी नाही झाली ना। काही जाहीरच नाही ते म्हणते, अजून आम्हाला काहीच नाही। नवीन कर्ज घ्यायचं तर म्हण नवीन देत नाही ते अजून। नवीन तर हे जुनंच थकीत तेव्हा नवीन देतील कशी? हां, बँकेला तर वाटत पण नाही नवीन अजून। आता खरीपचं कसं करणार मग? आता खरीपात ते 7 जूनपर्यंत होईन, ते म्हणते होणार आहे चालू आहे आश्वासन। माझ्यावर 2 लाख आहे। 2 लाख काय दिलासा मिळालाय तुम्हाला? काहीच नाही, अजून GR सुद्धा नाही, काहीच नाही। आता शासनाचं धोरण कसं आहे हे शासनालाच माहिती आहे, पण शेतकऱ्याचं कंबरड मोडलं। एकतर धान्याला, आपल्या पिकाला कुठल्याच प्रकारचा भाव नाही, आणि शेतकऱ्यांनी नुसतं आश्वासन देऊन ठेवले। शेतकऱ्याचं काही खरं नाही, वेळेवर पाऊस नाही, मालाला भाव नाही, अशी परिस्थिती। ज्या सभासदाला 30/9/25 अखेर थकबाकीत आहे, अशा सभासदांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासन स्तरावर आहे। प्रत्यक्षात कुठलंही पत्र आपल्याला मिळालं नाही किंवा हेडऑफिसला मिळालं नाही। त्याबद्दल मार्गदर्शन हेडऑफिस, आमचे जे काही मुख्य कार्यालय आहेत त्यांनी वेळोवेळी ज्या काही सूचना दिल्या जातात त्याचाच आपण फॉलोअप करतो। शासन निर्णय आतापर्यंत कुठेही नाही। 2,10,000 कर्ज असलं तर शासन फक्त 2 लाख देणार आहे, आणि उर्वरित जे 10,000 रुपये आहे हे 10,000 शेतकऱ्यांनी भरायचे का बँकेनं स्वतः भार उचलायचा, हे अजून अंतिम टप्प्यात निर्णय झालेला नाही त्याचा।